नमस्कार. तर ही एका 50 वर्षाच्या व्यक्तीची कुंडली आहे. ही व्यक्ती वैतागलेली आहे आजारपणाला. स्वतःच्या नाही तर घरातल्या व्यक्तींच्या. कारण 50 वर्षाच्या आयुष्यात या व्यक्तीने आत्तापर्यंत 4 ते 5 लोकांची आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या लोकांची सेवा केलेली आहे. म्हणजे आजी-आजोबा झाले, आई-वडील झाले आणि आता त्यांची पत्नी आजारी आहे. तर हे असं यांच्या बाबतीत घडण्याचं कारण काय ते बघूया. इथं बघू शकता तुम्ही शनी राहू एकत्र आहे. शनी राहू कुंडलीत एकत्र असण्याला श्रापित दोष म्हणतात आणि हा श्रापित दोष यांच्या सुखस्थानात आहे. म्हणजे या व्यक्तीला सुख मिळणार नाही. एकटा शनी जरी असेल कुंडलीमध्ये सुखस्थानात तरी या व्यक्तींना सुख मिळत नाही. इथे तर तो राहू सोबत आहे. ज्यांच्या कुणाच्या कुंडलीमध्ये शनी राहू एकत्र असतात म्हणजे श्रापित दोष असतो तर अशा लोकांच्या नशिबी आजारी अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींची सेवा येतेच. आणि त्यांनी जर ही सेवा केली नाही, टाळाटाळ केली किंवा त्याच्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तर हा दोष मात्र तुमच्या पुढच्या पिढीला त्रासदायक ठरतो. म्हणजे सेम हाच दोष तुमच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये परत येण्याची शक्यता असते. तुमच्यापैकी कोणाच्या कुंडलीमध्ये शनी राहू एकत्र असेल आणि जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर तुम्ही त्या आजारी व्यक्तीची सेवा नक्की करा. जेव्हा कधी ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबायचं आहे. घरी राहून डबे देणे वगैरे असा प्रकार करायचा नाही आहे. जास्तीत जास्त तुम्हाला त्या व्यक्तीची कशी सेवा करता येईल हे पहा. त्याचबरोबर अजून बऱ्याच गोष्टी आहेत या कुंडलीमध्ये. बघा, लग्नेश शुक्र 6मध्ये गेलेला आहे. त्याचबरोबर अष्टमात मंगळ आहे म्हणजे जास्तीत जास्त मानसिक त्रास. त्याचबरोबर मेहनतीच्या घरामध्ये गुरु उच्च आणि वक्री आहे म्हणजे खूप जास्त कष्ट आहे नशिबात. तुमच्या ओळखीच्या जवळच्या लोकांमध्ये कोणी अशा प्रकारच्या त्रासात असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांची मदत होईल. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.